मराठा आरक्षण मिळणार, अखेर मार्ग मोकळा झाला. मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी खुश खबर. अखेर मनोज जरांगे पाटील जिंकले, गनिमी कावा यशस्वी झाला. संपूर्ण मराठा बांधव आनंदाने नाचू लागले. 5 मिनिटांपूर्वी सगळ्यात मोठा निर्णय झाला. मराठा बांधव ज्याची वाट पाहत होते तो निर्णय झाला आणि अक्षरशः मराठा बांधव नाचू लागले. आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा होता. आंदोलकांच्या दबावामुळे सरकारला घाम फुटला. अखेर सरकार झुकलं आणि 5 मिनिटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दामध्ये माहिती दिली आणि एकच आनंदाचं वातावरण संपूर्ण मराठा समाजामध्ये पसरलं आहे. हा दिवस इतिहासामध्ये लिहिला जाणार. मराठ्यांच्या इतिहासामध्ये हा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला जाणार आहे. विजयाचा दिवस आहे. आज दिवसभरामध्ये 10-12 बैठका पार पडल्या. प्रचंड खलबलती झाली आणि अखेर मराठ्यांच्या हक्कावरती शिक्कामोर्तब झाला आहे. मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी इशारा दिला होता, उद्यापासून मी पाण्याचा थेंबही घेणार नाही. आणि या एकाच वाक्यानंतर सरकारने हालचाली विजेच्या वेगाने चालू केल्या आणि 5 मिनिटांपूर्वी सगळ्यात मोठा निर्णय घेण्यामध्ये आला. अखेर जार येणार. सरसकट कुणबी आरक्षण संदर्भामध्ये सर्वात महत्त्वाची मीटिंग आत्ताच संपली आणि त्यातून मराठा बांधवांसाठी अमृता समान बातमी बाहेर आली आहे. 5 मिनिटांपूर्वी कोणता जार आलेला आहे, कोणते 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले आहेत, मराठा बांधवांच्या आरक्षणा संदर्भामध्ये आता काय बदल होणार आहेत, हैदराबाद गॅजेटरच्या संदर्भामध्ये मीटिंग मध्ये काय ठरलं, स्वतः मुख्यमंत्री काय स्पष्ट बोलले, सरसकट कुणबी प्रमाणपत्र केव्हा वाटप होणार, संपूर्ण माहिती आपण जाणून घेत आहोत. हा विजय मराठा बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. विजयाची पायाभरणी काल दुपारपासूनच या ठिकाणी सुरू झाली आहे. काल दुपारी जेव्हा शिंदे समिती जरांगे पाटलांना भेटायला आली तेव्हा सरकारच्या लक्षामध्ये आलं होतं हा लढा साधा नाही. जरांगे पाटील ठाम होते, आम्हाला कुठल्याही प्रकारची आम्ही तडजोड करणार नाही, आम्हाला मुदतवाढ नको, आम्हाला जार पाहिजे. आणि या एकाच वाक्याने सूत्र फिरवली. 5 मिनिटांपूर्वी तो जार निर्णय झाला. कुणबी सर्टिफिकेटचा निर्णय झालेला आहे. आरक्षणा संदर्भामध्ये ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे. अक्षरशः मुंबईमध्ये मराठा बांधव नाचू लागले, कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी टीव्हीवरती बोलताना मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्येच ते स्पष्ट बोलले आहेत. सरकारवरचा दबाव वाढला. एकीकडे आझाद मैदानावरती लाखो मराठी बांधव आपल्या नेत्याच्या जीवावर शब्दाची बाजी लावायला तयार होते, तर दुसरीकडे सरकारला देखील घाम फुटला होता. कायदेशीर आणि राजकीय कोंडीमध्ये सरकार सापडलं होतं. मंत्री अधिकारी सगळेच एका विषयावरती काम करत होते. बैठकांचा सपाटा लागला होता. सुप्रिया सुळे देखील मनोज जरांगे यांना भेटायला आल्या होत्या. दबाव आणण्याची मागणी केली होती. ते आता म्हणाल्या की आता विशेष अधिवेशन लागू करणार, विशेष अधिवेशन बोलवणार, विशेष अधिवेशनामध्ये सर्व पक्षाचे नेते, मुख्यमंत्री सगळे राहणार आणि त्यातच निर्णय होणार. पण झाला आता वेगळंच. 5 मिनिटांपूर्वी सगळ्यात मोठा जार आलेला आहे. 5 मिनिटांपूर्वी सगळ्यात मोठा निर्णय हा घेण्यामध्ये आलेला आहे. कोणते 3 महत्त्वाचे नियम निर्णय त्या ठिकाणी घेतले गेलेत. मराठा बांधवांच्या आरक्षणा संदर्भामध्ये आता काय बदल होणार, हैदराबाद गॅजेटरच्या संदर्भामध्ये काय महत्त्वाचं मीटिंग मध्ये ठरवलं गेलं आहे, कुणबी सर्टिफिकेट, कुणबी प्रमाणपत्र केव्हा वाटणार, अत्यंत महत्त्वाच्या माहितीकडे वळत आहोत. लक्षपूर्वक पाहत चला. आज सकाळपासूनच सकारात्मक संकेत मिळायला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की आम्ही चर्चेतून मार्ग काढण्याचा आणि कायदेशीर मार्गाने आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. मनोज जरांगे ज्या काही मागण्या करत आहेत त्यांच्याकडे आपलं सरकार सकारात्मकतेने पाहत आहे, हे त्यांनी विधान सकाळी केलं होतं. पण आताच हा दिवस संपायच्या आत 5 मिनिटांआधी सगळ्यात मोठं स्पष्ट वक्तव्य, स्पष्ट निर्णय घेतला गेला. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सातारा आणि हैदराबाद गॅजेटरवर सविस्तर चर्चा झाली. या गॅजेटरची अंमलबजावणी कशी करता येईल, कायदेशीर अडचणी कशा दूर करता येईल, यावर ही मीटिंग भरपूर वेळ चालली. आरक्षणाचा खरोखर मार्ग काढणार आहे असे या बैठकीमधून स्पष्ट झाले आणि 5 मिनिटांपूर्वी तो सगळ्यात मोठा जार आलेला आहे. कोणते 3 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, मराठा बांधवांच्या आरक्षणा संदर्भामध्ये आता काय बदल होणार, हैदराबादच्या संदर्भातील मीटिंग मध्ये काय ठरलं, कुणबीला सरसकट प्रमाणपत्र केव्हा वाटलं जाणार, संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेत आहोत. लक्षपूर्वक पाहत चला. ॲडव्होकेट जनरल महावधू अभियोक्त्यासोबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यामध्ये आली आणि यातच या विजयाचा पाया रचला गेला. कायदे तज्ञांशी चर्चा करून मोठा निर्णय घेण्यामध्ये आला. जरांगे पाटलाच्या निर्धाराचं कौतुक झालं. प्रचंड वाढलेला दबाव
दबाव आणि जरांगे पाटलांनी सांगितलं की मी उद्यापासून कुठलेही पाणी घेणार नाही। लाखोच्या संख्येने शांततेमध्ये जमलेल्या मराठा बांधवांनी आपली ताकद दाखवायला या ठिकाणी सुरुवात केली, पण जरांगे पाटलांचं निर्धाराचं कौतुक म्हणावं या ठिकाणी लागणार आहे। एक थेंब सुद्धा अन्नाचा कण घेतला नव्हता। उद्यापासून पाणी बंद करणार म्हणून सरकारने पहिल्यांदा त्या ठिकाणी दुपारी डॉक्टर पाठवले होते। डॉक्टरांनी तातडीने तपासणी केली। तपासणी केल्यानंतर त्या तपासणीमध्ये काय आलं? तपासणीमध्ये त्यांनी रक्ताची चाचणी केली, ब्लड प्रेशर घेतला, शुगरच्या चाचण्या घेतल्या आणि एक आनंदाची बातमी म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जी आरोग्याची स्थिती आहे ती उत्तम आहे। त्यांची शुगर लेवल व्यवस्थित आहे, त्यांचा रक्तदाब चांगला आहे, अजूनही ते लढायला खंबीर आहेत, कुठलीही त्यांच्या शरीरामध्ये अडचण नाही। मराठ्यांच्या हक्कासाठी ते लढायला तयार आहेत आणि उद्यापासून ते पाण्याचा थेंब घेणार नाही आणि याच पार्श्वभूमीवर सरकारने निर्णय घेतला आहे। आणि आता तो क्षण म्हणजेच की ज्याची सर्वजण वाट पाहत होते। सरकारच्या तब्बल बैठकी भरपूर झाल्या, महाभिविक्तांशी चर्चा सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या दबावानंतर सरकारने 3 ऐतिहासिक निर्णय घेतले, 3 मोठे निर्णय घेतलेले आहेत जे एकूण आनंदाने त्या ठिकाणी मराठा बांधव नाचू लागले आहेत। पूर्ण मुंबईमध्ये मराठ्यांचा एकच जल्लोष सुरू झालेला आहे। मग कोणते ते नियम आहेत? कोणता जार 5 मिनिटांपूर्वी निघाला आहे? मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आता काय महत्त्वाची बातमी समोर येणार? मुख्यमंत्र्यांनी काय स्पष्टपणे सांगितलं आहे? कोणते ते 3 महत्त्वाचे निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत? खरं म्हणजे सरकारच्या बैठक आज दिवसभर सुरू होत्या। मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा आज अक्षरशः कौतुक करण्यासारखं होतं। त्यांनी काम केलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं। मुख्यमंत्र्यांनी समंजसपणा घ्यायला लावला, आंदोलकांना सूचना केली, मनोज जरांगेंना देखील त्यांनी अगदी सहानुभूतीने त्यांची विचारपूस केलेली आहे। मराठा समाजांच्या भावनांचा त्यांनी आदर केला आहे आणि त्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचललं आणि 5 मिनिटांपूर्वी सगळ्यात मोठा निर्णय घेण्यामध्ये आला। एक नाही तर 3 निर्णय, ज्यामुळे मराठा बांधव आनंदाने अक्षरशः नाचू लागले। प्रतीक्षेच्या क्षणाचा वर्णन आझाद मैदानावर बसलेला प्रत्येक मराठा बांधव आता एकाच आशेवर होता, ती आशा खरी ठरली। सर्वांना आनंद त्या ठिकाणी झाला। पहिला आणि सगळ्यात मोठा निर्णय जो झाला की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की जी मोठी खुशखबर आहे ती म्हणजेच की मनोज दादा जरांगे पाटील हे स्वतः निरोगी आहेत, त्यांचं शरीर त्यांना साथ देते, शुगर लेवल ओके आहे, रक्तदाब हा ओके आहे। त्यामुळे मराठा बांधवांमध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाले आहे। त्यानंतर दुसरी सगळ्यात मोठी खुशखबर म्हणजे मराठा समाजाच्या ज्या कुणबी नोंदी आहे त्या शोधण्यासाठी जी समिती स्थापन केली होती तर त्या समितीला आता मुदतवाढ देण्यामध्ये आली आहे। साधी सुधी नाही तर जवळपास जून 2026 पर्यंत ही मुदतवाढ देण्यामध्ये आली आहे। हा सगळ्यात मोठा विजय आहे। बघा आता ते व्यवस्थित नोंदी शोधतील आणि त्यामधून आणखी मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडणार आहेत आणि अजून जास्त मराठा बांधवांना आता आरक्षण मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालाय। दुसरा क्रांतिकारी निर्णय, वंशावळीच्या नोंदी शोधण्यासाठी मराठा बांधवांना मुंबईला जावं लागायचं, पुण्याला हेलपाटे मारावं लागायचे, नाशिकला चक्रा माराव्या लागायच्या, प्रचंड त्रास व्हायचा, पण आता तो त्रास कायमचा संपला। सरकारने तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली वंशवळ ओळख समिती स्थापन करून निर्णय घेतला। विचार करा, आता तुम्हाला तुमच्या तालुक्यामध्ये अर्ज करता येणार, तिथेच तुमच्या नोंदी तपासल्या जाणार आणि प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया ही अत्यंत सोपी आणि वेगवान होणार आहे। हे आता प्रशासन आपल्या दारीसारखं होत आहे। तिसरा महत्त्वाचा निर्णय, सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी आता प्रचंड मोठी चर्चा सुरू झाली आहे। जुन्या गाईड जीआरच्या आधारावर आता त्या ठिकाणी जार काढला जाऊ शकतो असं सांगण्यामध्ये आलंय। तिसरी महत्त्वाची आनंदाची बातमी की आता अजून एक दिवस त्या ठिकाणी मुदत मिळू शकते। मुदत मिळण्याचे संकेत त्या ठिकाणी मिळाले आहेत। तर हे मोठा निर्णय त्या ठिकाणी मराठा बांधवांसाठी आलेला आहे। अशा प्रकारे मराठा बांधवांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।